गुड मॉर्निंग इंटरनेट. लय दिवस पाऊस चालू होता. आज पण पाऊस पडेल म्हणलो, रेनकोट घेऊन चाललोय सोबत. पण असं कडक ऊन पडले बाबा. हे आमचा इंटरनॅशनल ऑफ रोडिंगचा रोड. आणि मस्त जर्किंग घालून चाललोय. सकाळी सकाळी पावसाचं वातावरण होतं. पाऊस पडत नाही असाही शेट मग रस्ता. ऐका रस्ता शेट असं तुमच्याकडे गाड्यांची डायरेक्ट घसरगुंडी होऊन जाते. इथं विषयच खोल होऊन जातो भाई. आणि हा एक दुसरा स्पॉट. अरे ते भर टाकले राव, दगड टाकलीत. हा झालाय, कमीत कमी झालाय रस्ता थोडा, नाहीतर गाडी डायरेक्ट अशी खड्ड्यातच घुसायची आहे ना. हो इथे तर आहे थोडासा खड्डा. आणि अशा प्रकारे आपण आता पुन्हा एका खराब रस्त्यातून निघून पुन्हा दुसऱ्या खराब रस्त्यावर आलोय. जोपर्यंत हायवे लागत नाही तोपर्यंत आपला रस्ता असाच आहे. आणि आमची इथं रस्त्याची काम चालू आहे, एकदम जोऱ्यात सोऱ्यात, एकदम खतरनाक रस्त्याची काम. विशेष क्लोज करून टाकलाय. होतं तिकडच्या लेफ्ट साईडचा रस्ता असतो तेवढाच होता, फक्त दोन असले, एकच गाडी जाणार एकच गाडी येणार. खरं ऑफिसला जायचं काही कारण नव्हतं, पण आज ऑफिसला जायचं एकच कारण. आमचा एक मित्र जॉईन केली त्याने आमची कंपनी, जो की माझ्या जुन्या कंपनीचाच कलीग होता. त्याने कालच जॉईन केली. काल तर जायला नाही जमलं. प्रकारे आमच्याकडं एवढा सगळा कामात चालू आहे, कामा चालू आहे नसते. मोठ्या मोठ्या मशनी एकदम जोरात रस्त्याचं काम चालू आहे की नाही. जस्ट इमॅजिन हा रस्ता पूर्ण झाल्यावर हा एक खतरनाक मोठा दिसन ना. फक्त एवढं मध्ये मध्ये जोरात पाऊस चालू होता तेव्हा काम बंद पडलं आणि पुढच्या ट्रकाच्या टायर मध्ये हवाच नाहीये, फुल चेपून जातंय ते. आणि तिरक पण किती झालंय ते, काय म्हणता याला, काहीतरी म्हणत ना. ओ माय गॉड, मलाच माहित नाही काय म्हणता, काहीतरी म्हणता याला. ते सिमेंट वाहून नेणारी गाडी, सिमेंट वाहतूक, काय म्हणता यार, सांगा यार कोणतरी काय म्हणतं. असं तोंडासमोर नाव आहे पण म्हणजे घशात नाव आहे, घशाच्या वर निघालं ते. हो मस्त, काय क्वालिटी थोडा चालला नाही एकदम. काय पाऊंडर लावायची गरज नाही, हेल्मेट काढून थोडीशी काच वरती ठेवा हेल्मेटची. लागली ना पाऊंडर, एकदम सिमेंटी कलरची पाऊंडर लागून जाईल. आता
शेटने कशी गाडी लावली मध्ये. ट्रॅफिक लय कमी झाली आजकाल इकडं. नाहीतर मागे जे तो रस्ता काम चालू झालं ना तिथपर्यंत फुल ट्रॅफिकच ट्रॅफिक. आता आता बंद म्हणजे आता लय कमी झाली असं जाणवतंय मला. चलो रे चलो या चलो रे चलो. आता हायवे लागणार आहे आणि रस्त्याला कसं असं चिखल झालेला आहे. चिखल असं चिखलाची गाडी मात्र होते होती वाटत नाही एकदम. त्याचं कारण काय माहिती का तुम्हाला दाखवतो. त्याचं कारण हे जे पाणी नाही पाणी आपण एकदम जोरात जाऊ शकतो या पाण्यातून. ट्रॅफिक लागली त्या पाण्यात थांबू पण शकतो आपण. घाबरतच नाही कोणाला माहिती घाबर. त्याचं कारण आहे शो कव्हर आहे आपल्याकडे. शो कव्हर विषयच गोल करून टाकलाय ना ते. शो कव्हर घातल्यापासून टेन्शनच मिटलेलं आहे डायरेक्ट. असं झालं जिंदगीत आता काहीच लागत नाही. शो कव्हर घेतला संपला विषय भाई. कोणाला नडू शकतो कोणत्या चिखलाला नडू शकतो आपण आता डायरेक्ट. नॉट लागत तोडला ते नट लागत तोडला. अरे बापरे काय ऊन पडले बाबा. सकाळी पाऊस दुपारी ऊन संध्याकाळी थंडी. पहिल्यांदा असं झालं या पुलाच्या आधी मला ट्रॅफिकच लागली नाही पण पुलानंतर ट्रॅफिक सुरू झाली. आता पुढे जाऊन असं नको व्हायला की ट्रॅफिक डायरेक्ट जागेवरच थांबलेली आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की मागचा जो पूल आहे ना म्हणजे हिंजवडी ब्रिजच्या तिथलचा तो एरिया आहे ना तिथे ट्रॅफिक होती. खतरनाक एकदम ट्रॅफिक होऊन जाते. लोक कशा पुढे पण गाड्या घालत असतील. ते ट्रॅफिक जर का जाम झाली तर हिंजवडी ब्रिजच्या चौकाचं ट्रॅफिक डायरेक्ट माग भूमका चौकाच्या ब्रिज पर्यंत ट्रॅफिक जाम होऊन जाते कधी कधी. जाम